आंबेत महाप्रळ पुलाला बार्सची धडक. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात अजहर धनसे यांचे 16 जुलै रोजी आमरण उपोषण. बार्स मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून बार्स जप्त करण्याची प्रमुख मागणी. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील महत्त्वाच्या आंबेत महाप्रळ पुलाला वाळूपसा करणाऱ्या 3 बेवारस बार्जने जोरदार धडक दिली आहे. या गंभीर घटनेनंतरही संबंधित बार्ज मालकांवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने आणि प्रशासनाने बार्ज जप्त न केल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे. या दुर्लक्षित कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष श्री अजहर धनसे यांनी 16 जुलै रोजी म्हसळा तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर आला होता. हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने धोक्याचा इशारा देऊनही महाड येथील बार्स मालकांनी प्रशासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत आपले बार्स सुरक्षित स्थळी हलवले नाहीत. अत्यंत निष्काळजीपणामुळे हे बार्ज थेट वाहत येऊन आंबेत महाप्रळ पुलाला धडकलेत आणि पुलाखाली अडकून पडले. सदरचा पूल पूर्वीपासूनच कमकुवत असून या धडकेमुळे त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली असून तशा सूचना पोलीस व महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. श्री धनसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी वाहतूक बंद केल्याचं आणि प्रशासनाला पत्र दिल्याचं सांगितलं. मात्र पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या पुलावरून अद्यापही वाहतूक सुरूच आहे. शासनाचे आदेश शासनच मानत नसेल तर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल श्री धनसे यांनी उपस्थित केला आहे. महसूल आणि पोलीस प्रशासन जनतेच्या जीवाशी खेळत असून ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या आहेत प्रमुख मागण्या. फौजदारी गुन्हा दाखल करणं, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांचे उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी बेजबाबदार बार्ज मालकांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. ड्रेजर जप्ती, पुलाला धडक दिलेले आणि नदी पात्रात अडकलेले 3ही बार्स प्रशासनाने तात्काळ जप्त करावेत. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची पाहणी करून संरचनात्मक परीक्षण करावं. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सविस्तर निवेदन देण्यात आलं होतं. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने जनतेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी 16 जुलै रोजी आमरण उपोषण निश्चित करण्यात आलं आहे. आज 11 जुलै रोजी झालेल्या बैठकीत उपोषणाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. यावेळी रायगड जिल्हा सहसंघटक श्री जुल्फिकार टोल उपस्थित होते. महाप्रळ आणि आंबेत परिसरातील नागरिकांनी या आंदोलनाला मोठा पाठिंबा दर्शवला असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची हमी दिली आहे. श्री धनसे यांनी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पदाधिकारी, महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांना या उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. काही वर्षांपूर्वी पुलाच्या दुरुस्तीसाठी व वाहतूक बंदीच्या काळात एकजूट दाखवत स्थापन झालेल्या खाडीपट्टा संघर्ष समितीच्या अध्यक्षांना आणि सदस्यांनाही या आंदोलनासोबत येण्याची विनंती करण्यात आली आहे. उपोषणापूर्वी श्री धनसे या समितीच्या अध्यक्षाची व सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. मंडणगड तालुक्यातून सामाजिक कार्यकर्ते श्री अकलाक म्हाळुंकर यांनीही नागरिकांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं असून त्यांचा या लढ्याला सक्रिय पाठिंबा असणार आहे. जोपर्यंत हलगर्जीपणा करणाऱ्या बार्स मालकावर गुन्हा दाखल होत नाही आणि बार्स जप्त होत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच राहील, असा ठाम निर्धार श्री अजहर धनसे यांनी व्यक्त केला आहे. नमस्कार. काही दिवसापूर्वी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा मुख्य पूल, आंबेत महाप्रळचं जे पूल आहे, त्याला महाडच्या दिशेने संबंधित बार्ज मालकांच्या हलगर्जीपणामुळे झालेली दुर्घटना हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. वर महाडच्या ठिकाणातून सावित्री नदी पात्रावर जे मुख्य पूल आहे त्याला मोठी बार्ज, 3 बार्ज होती, ती येऊन धडक दिली आहे. त्यानंतर संबंधित PWD विभागाने सध्या नागरिकांच्या वाहतुकीस ते पूल पूर्णपणे बंद केलेला आहे. तरी देखील आज त्या आदेशाचं अवमान हे मोठ्या प्रमाणात होत आहे. संबंधित PWD अधिकाऱ्यांकडे माझी चर्चा झाली. त्यांनी सांगितले आम्ही 2 वेळा पत्र दिलेले महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला, मात्र ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी पूल सध्या जोपर्यंत स्ट्रक्चर ऑडिट होत नाही
तोपर्यंत त्यांनी बंद करावं. मात्र असा आदेश असताना देखील गोळेगाव पोलीस ठाणे आणि मंडणगड पोलीस ठाणे आणि मसला तहसीलदार आणि मंडणगडचे तहसीलदार म्हणजे दोन्ही जिल्ह्याचा पूल असल्या कारणाने हे दोन्ही तहसीलदार, दोन्ही प्रांत अधिकारी, दोन्ही जिल्हा अधिकारी यांना ही परिस्थितीची गंभीर्य राहिलेली नाहीये. भविष्यात अगर अशा पद्धतीतला हलगर्जीपणा अगर शासनच करत असेल तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची संभावना इथले स्थानिक व्यक्त करत आहेत. यापूर्वी महार राज्यवाडी इथे देखील असेच शासनाच्या हलगर्जीपणामुळे तिथं देखील ऑडिट झालं, सर्व झालं, मग त्याच्यानंतरही पूल कोसळलं आणि मोठ्या प्रमाणात तिथं नागरिकांना आपले जीव गमावे लागले. तसंच याआधी 8 तारखेला आम्ही निवेदन शासनाच्या सर्व विभागाला आम्ही निवेदन दिलं. पाऊस 8 तारखेला जास्त होतो म्हणून आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांना निवेदन दिलं. आता निवेदन कुणाला दिलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड यांना एक प्रत दिलेली आहे त्याची. त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रांत शिवर्धन दापोली आणि महाड, त्याच्यानंतर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाड आणि चिपळूण आणि खेड, त्याच्यानंतर संबंधित लघुपाट बंधारे विभाग कोलाड, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मंडणगड मानगाव, त्याच्यानंतर तहसीलदार मंडणगड मसला महाड, पोलीस निरीक्षक मसला गोळेगाव मंडणगड महाड, तसेच दोन्ही रायगड जिल्हा अधिकारी आणि रत्नागिरी जिल्हा अधिकारी आणि तसेच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आणि रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांना मेलद्वारे आम्ही निवेदन पक्षाच्या वतीने आम्ही सादर केलेलं आहे. आणि त्याच्यातला विशेष 3 मागण्या आमची होती. प्रथमची मागणी होती आपत्ती व्यवस्थापनाचे कायद्याचं उल्लंघन करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याप्रकारे संबंधित बार्ज ड्रेजर मालकांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. दुसरी मागणी होती पुलाला धडक दिलेल्या आणि नदीपात्रात अडकलेले 3 बार्ज आणि काय ते ड्रेजर शासनाने तात्काळ जप्त करावे आणि त्याचे विल्हेवाट लावून संबंधित जे पूल आहे त्याची दुरुस्ती करावी. आणि तिसरी आमची मागणी होती की संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलाची स्ट्रक्चर ऑडिट तात्काळ करावी, जेणेकरून नागरिकांना सदरचा पूल सुरक्षित आहे की नाही आहे याचा स्पष्टपणे खुलासा होईल. अशी आम्ही जनतेच्या हितासाठी दोन्ही जिल्ह्याच्या हजारो नागरिक प्रवासकर्त्यांच्या जीवाची काळजी घेत आम्ही हे निवेदन सादर केलं होतं. मात्र आज 11 तारीख आहे तरी देखील संबंधित प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. या उलट सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे आदेश आहेत त्याची पायमल्ली करत आहेत. त्याचा देखील संबंधित पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन त्याविषयी कारवाई करत नाही. म्हणून जसं की आपल्याला आधी मी बोललो की आज आंदोलनाविषयी उपोषणविषयी आज आम्ही तारीख निश्चित करणार आहोत. म्हणून आजची आम्ही कॉन्फरन्स घेतली. तर मापडल आणि आंबेड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रत्नागिरीचे काही पदाधिकारी तसेच रायगड जिल्ह्याचे काही पदाधिकारी, रत्नागिरीचे काही सामाजिक कार्यकर्ता स्थानिक तसं आंबेड परिसरातले हे सर्व दोन्ही जिल्ह्याचे सर्वच जागृत नागरिकांकडे आमची चर्चा झाली आणि आम्ही एक तारीख ठरवलेली आहे. आम्ही येत्या 16 तारखेला ठीक 11 वाजता आम्ही मसला तहसील कार्यालय बाहेर अमरण उपोषण करणार आहोत. त्या संदर्भाचं पत्र सोमवारी आम्ही संबंधित जे काय प्रशासनाचे जे विभाग आहेत त्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून त्यांना आम्ही निवेदन सादर करणार आहोत आणि त्यानंतर कायदेशीर आणि लोकशाही माध्यमातून आम्ही ते आंदोलन करणार आहोत. कारण जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्या ह्या हलगर्जीपणा करणाऱ्या प्रशासनाचे हे असे दुर्लक्ष आम्ही कदापि खपू घेणार नाही. यासाठी आम्ही आंदोलन उपोषण आम्ही करत आहोत. तसेच दुसरी महत्वाची गोष्ट
गेल्या काही वर्षापूर्वी आंबेत पुलाला त्याचं एक खांब काय म्हणतात त्याला कॉलम कमकुवत झालं होतं. त्या संदर्भात स्ट्रक्चर झालं, त्याच्यानंतर 13-14 कोटीचं काहीतरी काम झालं त्यावर. तेव्हा आंबेत परिसरामध्ये आणि काही त्याच्यातला मापड्यांची लोक होती, त्याच्यातला खारीपट्टा काय होता ते आपला संघर्ष समिती अशी एक समिती काही स्थानिक पातळीवर नागरिकांनी तयार केली होती आणि त्याला मोठ्या प्रमाणात विरोध केला. मात्र आज ती समिती कुठे आहे? आज कोणच बोलायला तयार नाहीये. म्हणजे याचं काय आम्ही कारण समजायचं? आज आम्ही जे करतोय हे पण नागरिकांसाठीच करतोय. तरी ठीक आहे, त्यांना नंतर आठवण येईल त्या गोष्टीची. तरी आमची त्या समितीच्या जे कोणी अध्यक्ष होते त्यांच्याकडे हात जोडून विनंती आहे की 16 तारखेला जे अमरण उपोषण होणार आहे, नागरिकांच्या हितासाठी जे आंदोलन होणार आहे, त्याच्यातला आपण मोठ्या संख्येने सामील व्हावं. आणि त्याआधी आम्ही प्रयत्न करू तुमच्याकडे भेटण्यासाठी आणि आपण एक नियोजन करण्यासंदर्भात उपोषणाच्या काही म्हणजे मंगळवारी बहुतेक आपण एक कोऑर्डिनेट करून एक मीटिंग घेऊ, जेणेकरून चांगला आपल्याला प्रतिसाद नागरिकांचा भेटेल आणि काहीतरी याच्यातला शासनाकडून आपली जी मागण्या आहेत हे कदाचित पूर्ण होतील असं आम्हाला ठाम विश्वास आहे. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना देखील माझी विनंती आहे की आपण देखील सदरच्या उपोषणामध्ये मोठ्या संख्येने हजर राहून आम्हाला पाठिंबा द्यावं, जेणेकरून हे मोठी समस्या जे उद्भवली आहे ते कसं तरी आपण सर्व एकत्र येऊन, आणि ठीक आहे सत्ताधाऱ्यातली पण जे कोण असतील त्यांनी देखील सोबत येऊन, कारण हे लढा जनतेचा आहे. हे पक्षाचा लढा का पक्ष असं नाही, तर आपल्या सर्वांची गरज आहे. म्हणून सर्वांनी याच्यातला सहभाग घ्यावं अशीच माझी विनंती आहे. आणि येत्या 16 तारखेला जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि पायाभूत जे सोयी सुविधाचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही मोठा आंदोलन अमरण उपोषण करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखलाक मालुनकर, आता जी अझरबाईंनी आपल्या सर्वांच्या समक्ष आपली व्यथा जाहीर केलेली आहे आंबेत पुलाच्या संदर्भात, खरोखरच जर एक बार्ज वेसल धडकून जर कॉलम तुटून त्याचं 14 करोडचं काम निघू शकतोय, तर तसेच साईडचे 3 बार्जेस धडकलेले आहेत, त्यामुळे पुलाला किती मोठा गांभीर्य असू शकतो यासाठी प्रशासनाचे PWDचे इंजिनियरांनी पत्राद्वारे आदेश दिलेला आहे की ब्रिजची वाहतूक तात्काळ थांबवावी. सर्वप्रथम जनतेने हा विचार करू नये की आम्ही कुठेतरी किंवा अझरबाई धनशे त्या पुलावरनं जी वाहतूक सुलित आहे त्यांना थांबवून कुठेतरी जनतेचं नुकसान करत आहोत, असं अजिबात नाही आहे. तर ह्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की त्या पुलावरनं आता जोही प्रवास करत आहे तो पूर्णपणे अनसेफ आहे. प्रशासन त्याला जबाबदार नाही आहे. उद्या आपण कुणाचंच काय घेऊ शकत नाही. त्यांनी महाड ब्रिजची दुर्घटनाची देखील एक आपल्या समोर एक मिसाल दिली तुम्हाला. तर तशाच प्रकारे असं काय मोठा अपघात घडू नये म्हणूनच अझरबाई धनशेनी 16 जुलै 2026 रोजी मसला तहसीलदार या ठिकाणी ठीक 11 वाजता एक आमरण उपोषण हे केलेलं आहे आणि त्यांनी आयोजित केलेलं आहे. त्यांनी त्या प्रकारचे निवेदन देखील सर्वांना दिलेले आहेत. तरी मंडणगड व दापोली या सर्व जनतेला हे फार मोठा गंभीर विषय आहे आणि वारंवार आपल्या सावित्री नदीच्या पुलावर मग तो बाणकोटचा पूल असो किंवा आंबेतचा असो किंवा महाडचा असो आपल्या जनतेसोबत अत्याचार घडलेला आहे आणि कोट्यवधी रुपये महाराष्ट्र शासनाचे पाण्यात बुडालेले आहेत. आणि हे शासकीय अधिकारी असं समजतात की इकडे सगळे निरअभ्यास होईल, पण तसा काही प्रकार नाही. आम्ही पण काहीतरी आमची जागा ठेवतो, यावेळेस आम्ही दाखवून देऊ, परंतु जनताचं सहकार्य नक्कीच पाहिजे. तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही कायच करू शकत नाही. तरी सर्वांनी भरतोस याच्याने उपस्थित राहावा हीच माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.